मुलांनो, आज आपण वजन म्हणजे वेट आणि मास म्हणजे वस्तुमान शिकलो. तर आपल्याकडे जे वजन आहेत ते आपण काढलेले आहेत. तर बघा बरं, 1 किलो बरोबर किती? बरं 1 किलो म्हणजे किती ग्रॅम? 1000 अर्धा किलो. बघू बरं 1 किलो दाखवा बरं. हा, छान, व्हेरी गुड. हे काय 1 किलोचं आपलं माप आहे. चला, 1 किलो बरोबर 1000 ग्रॅम. मग अर्धा किलो किती? अर्धा किलो बरोबर कुठे? 500 ग्रॅम. दाखवा बरं. 500 ग्रॅम म्हणजे 1 किलोचे अर्ध केलं तर किती येतो? 1 किलोचे अर्धा म्हणजे अर्धा किलो. 1000 चे निम्मे अर्धा किलो म्हणजे किती ग्रॅम? 500 ग्रॅम. 500 ग्रॅम दिसतंय. आता बघा पुढे, पावशेर. पाव किलो म्हणजे किती ग्रॅम? 250 ग्रॅम. बघू बरं कसं केलं. 250 हे 200 हे 200 आणि हे 50 म्हणजे 250 ग्रॅम. 250 ग्रॅम म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? पाव. पाव किलो. पाव किलो किंवा पाव शेर. पावशेर किंवा पाव किलो. आलं लक्षात? 250 म्हणजे काय? मग 250 ग्रॅम म्हणजे काय? आम्हाला परत एकदा सांग. 250 ग्रॅम म्हणायचं. कर. हे 200 हे 50. हे 200 हे 50 म्हणजे 250. 250 ग्रॅम म्हणजेच पाव किलो. अजून पाव किलो आणि पावशेर. आता मला पाऊण किलो दाखवा. कोण दाखवणार पाऊण किलो? हा, चला सांगा बरं. पाऊण किलो म्हणजे किती? हे 500 हे 200 आणि हे 50 म्हणजे 7 म्हणजे 750. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? पाऊण किलो. 750 म्हणजेच काय? पाऊण किलो. असं आज आपण माप शिकलेलो आहोत. आता आपण